सर्वांना प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू ख्रिस्तामध्ये आपल्याला सलाम. स्वागत आहे लाईव्ह मध्ये. बरेच दिवस लाईव्ह बंद होतं. बऱ्याच लोकांनी कंप्लेंट केल्या की लाईव्ह चालू करा, परंतु मधल्या काळामध्ये अनेक ठिकाणात मीटिंग झाल्या आणि देवाच्या वचन प्रचार करण्यासाठी गेलो. पुष्कळ आत्म्यांचं तारण उद्धार झालं आणि त्यामुळे लाईव्ह शिकलो नाही, परंतु पुन्हा आपण लाईव्ह सेशन चालू करत आहोत. मला माहिती आहे की आम्ही सर्वजण देवाच्या वचनाचे भुकेलेने ताणलेले आहोत आणि देवाचं वचन आमच्यातली भीती घालवतं, आमच्या चिंता, काळजा आणि मनावरचा तणाव दूर करतं. एवढंच नव्हे तर शास्त्रामध्ये असं पण लिहिलं, माझं वचन पाठवून मी तुम्हाला बरं करेन. आणि म्हणून आरोग्यासाठी सुद्धा देवाचं वचन आवश्यक आहे. आमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाला लढा देण्यासाठी देवाच्या वचनाची आम्हाला गरज आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुमची क्षमा मागतो आणि लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन एपिसोड आपण चालू करत आहोत. माझा विश्वास आहे की तुम्ही आशीर्वादित होणार आहात आणि हे आशीर्वाद अनेक लोकांपर्यंत पोहोचू द्या. हे तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. देवाचं वचन जेव्हा अनेक लोकांपर्यंत जातं, कुटुंबाचा उद्धार होतो, अनेक परिवाराचे प्रश्न सुटले जातात. म्हणून यशया सुद्धा देव त्याला प्रश्न करतो की माझ्यासाठी कोण जाईल, तेव्हा यशया म्हणतो प्रभू मला पाठव, मी तयार आहे. आम्हाला सुद्धा या दिवसामध्ये जर सुवार्ता प्रसार करणं कठीण जात असेल, परंतु लाईव्हच्या माध्यमातून जे वचन तुमच्यापर्यंत येतं, जशी तुमची गरज आहे तशी अनेक लोकांची ती गरज. परंतु कधी कधी आम्ही आमच्या पुरता मर्यादित विचार करतो आणि लोकांचं ओझं आम्हाला येत नाही. पण आज रात्री मी तुम्हाला सांगेन, ओझ्यानं एकमेकाला शेअर करा, जेणेकरून माहित नाही एखाद्या परिवारामध्ये देवाचं वचन पोचेल आणि त्या कुटुंबाचा उद्धार होईल. कोणतरी व्यसनातनं बाहेर पडेल, कोणाची शांती तुटलेली असेल त्याला शांती प्राप्त होईल, एखादा व्यक्ती आत्महत्या करण्याच्या विचारामध्ये असेल, परंतु प्रभूचं वचन त्याला त्यातून बाहेर काढेल. प्रभूची स्तुती करतो. गत दिवसामध्ये ज्या सभांना गेलो त्यातनं मला एक कळालं की देव अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे. एका व्यक्तीनं माझ्याकडून साक्ष सांगितले, दोन्ही किडनॅप फेल होत्या, एक अवयव निकामी झाला आणि सगळं शरीर जे बीपी वाढल्यानं जवळजवळ 250-300 त्याचं बीपी औषध गोळ्याने कमी होत नव्हतं. परंतु जेव्हा त्याच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि त्याला डायलिसिस किडन्यांसाठी करावं लागत होतं, रोज करावं लागत होतं, परंतु कालांतरानं प्रार्थनेच्या बळावरती देवानं त्याचं डायलिसिस आठवड्यामध्ये 2दा, आठवड्यात एकदाच ते करण्यासाठी भाग पाडलं. आता त्याच्या किडनीचं रिपेअरिंग करत आहे, लिव्हरचं रिपेअरिंग देव करत आहे. असे अनेक चमत्कार देव लोकांच्या जीवनामध्ये करत आहे. आणि म्हणून जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील, तर 9822-1723-89 या नंबरवर तुमच्यासाठी विशेष खास प्रार्थना करण्यात येईल. लक्षात ठेवा, माझ्या मिनिस्ट्रीचा उद्देश आहे लोकांच्या जीवनातल्या पीडा दूर व्हाव्यात. बाकी दुसऱ्या कोणत्याच उद्देशानं मी सेवेमध्ये आलो नाही. शिक्षण होतं, सगळं काही होतं, परंतु लोकांचं ओझं होतं. अजूनही ते ओझं घेऊन मी पुढे चाललेलो आहे आणि सेवेला कोणी थांबवू शकत नाही. लक्षात ठेवा, प्रभूची सेवा, प्रभूनं दिलेलं पाचारण आणि याच्यावरती आपण सेवा करत असतो आणि ज्याची आम्ही सेवा करतो तो आमच्याविषयी संतुष्ट असतो. म्हणून सेवा करणं हे माझं मिशन आहे आणि त्याच मिशननं आजपर्यंत प्रेरित होऊन महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जात आहे आणि देवाच्या वचनाचा प्रसार करत आहे. जर तुम्हाला प्रभूनं ओझं दिलं की मासिक सपोर्ट किंवा दर महिन्याला सपोर्ट करावा, तर तुमचं स्वागत आहे. आणि याच्या माध्यमातून मी अनेक खेड्यांमध्ये, अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये पोहोचून देवाच्या वचनाचा प्रसार करणार आहे. पुण्यामध्ये देखील येथील गार्डन या ठिकाणामध्ये दर गुरुवारी 6:30 वाजता बायबल स्टडी सुरू केलेला आहे. अप्रतिम बायबल स्टडी. पुष्कळ लोक त्या ठिकाणात येत आहेत. मुंबई, त्याचप्रमाणे सातारा, कोल्हापूर, बऱ्याच ठिकाणातलं लोक शास्त्र अभ्यासासाठी येत आहेत. तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही पुण्यात किंवा आसपासच्या परिसरामध्ये राहत असाल तर त्या बायबल स्टडीसाठी तुम्ही यावं, देवाचं वचन शिकावं. ही स्थळमुळे आहे. पुष्कळ लोक त्या ठिकाणात येत आहेत. 3 आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथं काम झालं. अनेक लोकांच्या जीवनामध्ये साक्ष पण देव घडवत आहे. सगळं गौरव प्रभूला. मला जास्त वेळ न घेता देवाच्या वचनाकडे जायचं. आम्ही सर्वजण या दिवसामध्ये प्रचंड तणावामध्ये, आमच्या डोक्यातली काळजी काही केल्या जात नाही आणि काळजीला जगामध्ये कुठल्याच प्रकारचं औषध नाही, ही समस्या आहे. परंतु आज देवाच्या वचनामधनं काळजी दूर करण्याचे उपाय आम्ही पाहणार आहोत. काय केल्यानं काळजी दूर होईल? डॉक्टरकडे तुम्ही गेला तर डॉक्टर काय करतो? झोपेच्या गोळ्या तुम्हाला, आणि तुम्ही जेव्हा झोपेमध्ये असता तोपर्यंतच तुम्हाला विसावा. नंतर या झोपेच्या गोळ्याचा पण तुमच्यावरती प्रभाव पडत नाही. का तर चिंता जी ती दूर होतच नाही.
मग आता माध्यम कोणतं, कशा पद्धतीने तुमच्या चिंता, तुमच्या काळज्या तुमच्यापासून दूर होणार आहेत? तर शास्त्रामध्ये 10 प्रमुख प्रकारचे उपाय ही काळजी दूर करण्यासाठी सांगितले गेले. 10 प्रमुख उपाय. आणि मी असं म्हणतो की एका विश्वासणाऱ्यानं हे 10 उपाय आपल्या जीवनामध्ये अंगीकारावे, एक बिलीव्हर, चांगला बिलीव्हर्स बनण्यासाठी. लक्षात ठेवा, नुसतं विश्वास ठेवून चालत नाही. आम्ही म्हणतो आमचा विश्वास आहे, आम्ही देवाच्या घराकडे जातो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही आराधना करतो. अहो पण हे सगळं करून तुम्ही काळजी पण करता ना, तुमची चिंता तुमच्यापासून दूर जात नाही. बरं, या काळजीला आमच्या जीवनातनं दूर करणार कसं, हा फार मोठा प्रश्न आहे. कोण मार्ग दाखवणार आहे? आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगेन, यातनं तुमच्या सगळ्या काळज्या तुमच्यापासून दूर होणार आहे. फिलिपिकराचं पत्र त्याचा 4था अध्याय आणि त्याचं 7वं वचन. फिलिपिकराचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं 7वं वचन, की ज्याच्यानं तुमच्या जीवनातली सगळी काळजी दूर होणार आहे. एक गोष्ट जर तुम्ही ती केली, पहिला मुद्दा जर तुम्ही समजावून घेतला, मग तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची काळजी येणार नाही आणि तुम्ही एक शांत जीवन जगू शकाल. फिलिपिकराचं पत्र 4था अध्याय आणि 7वं वचन. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती, असलेली देवानं दिलेली शांती तुमची अंतःकरणे तुमचे अंतःकरण व तुमचे विचार व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. पा, चिंता दूर करण्याचं, काळजी दूर करण्याचं माध्यम काय, तर पवित्र शास्त्र सांगतं शांतीची राखण करणे, शांतीला सुरक्षित करणे. आता बऱ्याच वेळा आमच्या जीवनाची शांती निघून गेल्या कारणानं सगळी काळजी आमच्या जीवनामध्ये येते. आता शांती जाती कशानं? शांती जाण्याची अनेक प्रकारची कारण आहेत. परंतु मनुष्याचं जीवन जर त्यानं सतत येशूचे विचार डोक्यामध्ये ठेवले ना, तर आपोआप त्याच्यामध्ये शांती येणार आहे. लक्षात ठेवा, जीवनामध्ये जगताना काही गोष्टी तुम्हाला मिळत नाही, काही गोष्टीसाठी तुम्ही परिश्रम करता, रात्रंदिवस खटपट करता, आणि ती गोष्ट न मिळल्या कारणानं तुमच्या मनाची शांती जाते आणि तुम्हाला काळजी वाटते की अरे कसं होणार आहे भविष्यामध्ये, काय माझ्यासमोर आता पुढे देवानं वाढून ठेवलेलं आहे. मी एक आत्मिक मनुष्य आहे, पण शांतीची राखण करणं मला जमत नाही. उन्नती होत नाही, प्रगती होत नाही, आर्थिक परिस्थिती सुधरत नाही. बरेच वर्ष चर्चला गेलो, विश्वास ठेवला, प्रार्थना केली, अहो कोणत्या गोष्टीमुळे तुमची शांती डळलेली आहे? असं कोणतं कारण आहे? तुम्ही जर बघितलं तर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये देवानं एलियाला सांगितलं, तू करीन त्या ठिकाणच्या ओळाजवळ जाऊन थांब आणि मी कावळ्याच्या माध्यमातून तुला भाकर आणि मांसाचा तुकडा पाठवून देईल. आता एलिया तिथं गेला आणि गेल्यावरती कावळा येण्याचं बंद झालं. काही दिवस कावळा आला, भाकर आली, मांस आलं, सगळं काय आलं, पण अचानक कावळा बंद झाला. आता एलियाने अस्वस्थ होऊन देवाला दोष द्यायला पाहिजे, पण त्याला माहितीये आज कावळा बंद झाला याचा अर्थ देव दुसऱ्या ठिकाणी माझी तरतूद करून ठेवणार आहे. हीच गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये घडली पाहिजे. प्रॅक्टिकल जीवन जगा. सैतान तुमच्या अंतःकरणाची शांती तोडून घेण्याचं काम करतो आणि जेव्हा शांती तुटली जाते ना, तेव्हा आपोआप तुमच्याकडनं पाप घडलं जातं आणि देवाची संगती पण तुटली जाते आणि तुम्ही चिंताक्रांत होऊन बसता. आता बघा, जसं आम्ही पाहतो, दाविदाला देवानं सांगितलं होतं की युद्धाला जा, वर्षाच्या सुरुवातीला युद्धाला जायला पाहिजे. दावीद युद्धाला गेला नाही आणि त्यानं काय केलं, खिडकीतनं पाहिलं तर एक स्त्री उघडे पोहून आंघोळ करत आहे, त्याचं लक्ष खिडकीतनं गेलं, शांती तुटली हो त्याची. जर त्यांनी त्याच्या मनावरती कंट्रोल केलं असतं, संयम पकडला असता, शांती गेली नसती, आणि शांती गेली नसती तर त्याच्याकडे ती चिंता आली नसती. कोणती चिंता त्याच्याकडे आली? त्याला वाटलं आता या स्त्रीला माझ्याकडे आणलं आणि ते आपल्या घरी तो घेऊन आला, तिच्यावर व्यभिचार केला, मग ती स्त्री गरोदर राहिली. आता त्याला मोठा प्रश्न पडला, या सैनिकाला कळलं तर माझी चित्त होणार आहे. पण त्यानं जर त्या मोहावरती विजय मिळवला असता, शांती टिकून ठेवली असते, त्याच्याकडं नाथान संदेशला जाऊन त्याला म्हणतो, तुझ्याकडं नव्हती का कळपातली मेंढर? अरे तुझ्याकडे एवढी मेंढर असताना तू दुसऱ्याची एक मेंढी का घेऊन आला? का तुझ्या मनाची शांती तुटलेली आहे? काळजी दूर करण्यासाठी शांती टिकून ठेवा. काही गोष्टी प्रभूने तुम्हाला दिल्या नाहीत, देवाची इच्छा नव्हती म्हणून तुम्हाला दिल्या नाहीत. काही गोष्टी वेळांती प्रभू तुम्हाला देणार आहे. 99 वर्षाचा अब्राम, 100 वर्षाचा अब्राम झाला, 80 वर्षाचा असताना देवाने त्याला आशीर्वाद दिला, मी तुझ्या पोटी एक मुलगा देणार आहे, तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. 20 वर्ष संघर्ष, काय 20 वर्ष वाट देवाने पाहायला होते. कसली शांती असेल त्याच्या मनामध्ये? प्रभू देईल. अहो त्याच्याकडं शांती तुटण्यासाठी अनेक प्रकारची कारण आहे. प्रभू मी वृद्ध आहे, त्याची बायको तर आधीच बोलून बसली सारा.
माझं गर्भाशय बंद आहे आणि आता मला मुलं होणार नाही. म्हणजे देवा तुझ्याकडे जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्याला मर्यादा आहे. जी सारा आहे ती सारा तिची शांती तुटून गेली. तिने हागार अब्रामाच्या हाती केलेली आहे. अब्रामाची शांती नाही तुटली. हीच गोष्ट आज रात्री तुम्हाला मी सांगणार आहे. विलंब आहे म्हणजे उत्तर नाही असं होत नाही. शांती टिकून ठेवा, देव देणार आहे. लग्नाचे प्रश्न असतील, लग्न का होत नाही, किती वर्ष प्रार्थना केली, माझ्या मुलीच्या जीवनामध्ये आज तिचं वय उलटून चाललेलं आहे. देवाकडे कुठल्याच गोष्टीसाठी वयाची अट नाही. चमत्कार करताना देव क्षमता आणि सामर्थ्याच्या बाहेर जाऊन चमत्कार करतो. कारण क्षमता आणि सामर्थ्य या पृथ्वी तलावरती असणाऱ्या लोकांच्या त्याच्या मर्यादा आहे. देवाकडे नाही. देवाकडे क्षमता आणि सामर्थ्य यातला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. अहो देव शब्द बोलतो आणि आकाश उत्पन्न होतं. देवाच्या शब्दामध्ये ताकद आहे. म्हणून आम्ही पाहतो याईर म्हणतो तू शब्द पाठव म्हणजे माझी मुलगी बरी. शांती कशी टिकवणार आहे? ज्याप्रमाणे मरिया म्हणती तुम्ही असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू म्हणतो शांत राहा, अजूनही तुझ्या भावाला बाहेर काढण्याची ताकद माझ्यामध्ये. आज रात्री हा संदेश तुमच्यासाठी. प्रभू क्षमतेच्या पलीकडे जाऊन तुमच्यासाठी चमत्कार करायला समर्थ आहे. क्षमतेच्या पलीकडे. आणि देव त्याच्या ताकदीनं तुमच्या गरजा भागवतो. तो अमर्याद सामर्थ्य असणारा देव आहे. म्हणून शांती टिकवून ठेवा. शांती निघून जाण्याचं आणखीन एक कारण आहे. दुसऱ्याची प्रगती, दुसऱ्याची उन्नती, दुसऱ्याची सेवा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये असणारे आशीर्वाद हे आमच्या शांतीचं कारण. तुटते आमची शांती. त्याची प्रगती झाली, प्रभूने त्याला आशीर्वाद दिला, त्याच्या जीवनात देवाने त्याची प्रार्थना ऐकली, माझी प्रार्थना देव ऐकत नाही. अरे ज्याच्यावरती देवाला अनुग्रह करावासा वाटतो त्याच्यावरती तो करतो. अरे कायनाचं जीवन काम त्या सैतानाबरोबर तुललं गेलं. का कायनाची समस्या होती? अहो त्याचा भाऊ हाबिल याचं अर्पण देवानं मान्य केलं. शेवटी देवाला देवाचं काम करू द्या. देव पक्षपाती नाही असं बायबल सांग. तुमच्या बाबतीमध्ये घडणार नाही असं तुमच्या मनामध्ये का विचार येतात की देव माझ्या बाबतीमध्ये ते करणार नाही? काय तुमचं देवावरती प्रेम आहे का? तुमचा देवाच्या वचनावर विश्वास आहे का? प्रभू समर्थ आहे. जसं ते कुष्ठरोगी म्हणतात, प्रभू आपण आम्हाला बरं करण्यासाठी समर्थ आहात. ही शांती त्यांची. त्यांना माहिती की प्रभू सामर्थ्यानं कर. जर तुम्हाला खरंच काळजी दूर करायची ना तर पहिल्यांदा शांतीची राखण करा. कोणत्याच बातम्या, कोणतीच गोष्ट तुमच्या कानावरती आल्यावर तुमच्या मनाची शांती तुसभर सुद्धा डळू देऊ नका. होराच्या पुत्रासारखं म्हटलं पाहिजे, यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी मी भिणार नाही. कशी शांती त्यांच्यामध्ये आहे. त्यांना माहितीये देव आमच्या बाजूने आहे, प्रभू आमच्या सोबत आहे. म्हणून ज्या पद्धतीने मोशेला देव सांगतो आणि समोर तांबडा समुद्र आणि पाठीमागं फारोचं सैन्य आहे, पण तो म्हणतो स्थिर उभं राहा, बी स्टील, शांत उभं राहा. तुझ्या डोळ्याला दिसतं ते तारण आपल्या दृष्टीला पहा. जो फारो आता तुला दिसतो तो भविष्यामध्ये तुला परत कधी दिसणार नाही. ही शांती टिकवून ठेवणं आहे. काळजी दूर करण्याचं माध्यमच शांती टिकवून ठेवणं. शांती त्याची राखण करा. सगळं गेलं तरी चालेल पण मनाची शांती कधी जाऊ देऊ नका. जाऊ द्या सगळं, पैसा जाऊ द्या, ओळखी जाऊ द्या, लोक तुम्हाला सोडून जाऊ द्या, तुमचं आरोग्य तुमच्यापासून काढून घेतलं, शांती असू द्या हो. तरी लाजरस त्याच्याकडे शांती होती. कुत्रे येऊन त्याचे पोट चाटत होते पण तरी सुद्धा त्यानं आपल्या मनाची शांती ढळू दिली नाही. त्याचा परिणाम तो स्वर्गामध्ये गेलेला आहे. आज तुमची खरी गरज काय असेल तर शांती टिकवून ठेवणं. तुम्ही विश्वास टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करता, तुम्ही विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सभा अटेंड करता, तुम्ही विश्वास टिकवून ठेवण्यासाठी कोणाला तरी प्रार्थनेला बोलवता, पण शांती टिकवण्यासाठी तुम्ही काय करत आहात? शांतीची जोपासण्यासाठी तुम्ही काय करत आहात? लक्षात ठेवा, शांती टिकवून ठेवण्यासाठी एकच वाक्य तुम्हाला रोज बोलायला पाहिजे, माझं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणेच घडलं पाहिजे. माझ्या जीवनातली प्रत्येक गोष्ट, प्रभू माझं नको तुझं गौरव दे, माझी इच्छा नको. येशू जसं म्हणतो त्याची शांती त्या कालवरच्या टेकडीवरती थोडीशी डळलेली होती. होईल तर हा प्याला मजपासून टळू दे, हे त्याची शांती तुटल्याचं दर्शक आहे. त्याला त्या येणारं दुःख, येणाऱ्या पीडा, होणाऱ्या यातना, होणाऱ्या वेदना या सगळ्यामुळे त्याच्या मनाची शांती तुटली. पण प्रभू येशू ख्रिस्त आता त्या क्रुसावर जाण्याच्या अगोदर प्रार्थना करतो, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. रोज तुमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. हे जर तुमचं मनोगत असेल, ही जर तुमची इच्छा असेल तर लक्षात ठेवा तुमची शांती कधी ढळली जाणार नाही. कुणाची प्रगती होऊ द्या,
कोणाची अधोगती होऊ द्या, कोणी सेवेमध्ये पुढे जाऊ द्या, कोणी सेवेमध्ये मागं राहू द्या, कधी तुमची संपत्ती काढून घेऊ द्या, कधी तुमची संपत्ती तुम्हाला भरपूर देऊ द्या, कधी तुमच्याकडे काही नसेल, दुसऱ्याकडे ती गोष्ट असेल, पण तुमच्या मनाची शांती जर तुम्ही टिकून ठेवली तर तुमच्या भोवती कधीच काळजी येणार नाही. का काळजी येते? त्याला मिळालं, मला का नाही मिळालं म्हणून मी काळजी करत बसलोय. त्याच्याकडे जॉब आला, माझ्याकडे जॉब का येत नाही म्हणून मी काळजी करत बसलो. त्याचं लग्न झालं, माझं लग्न झालं का नाही झालं म्हणून मी काळजी करतो. पण तुझ्या लक्षात हे आहे का, प्रभू तुझ्यासाठी तयार करते सगळ्या गोष्टी, प्रिपरेशन देव तयार करतो. आदामाला सुद्धा देवानं गाढ निद्रा दिली आणि असं लिहिलं, परमेश्वर म्हटला मनुष्य एकटा असावं हे बरं नव्हे. म्हणजे देवाला काळजी होती, देव तुमची काळजी करतो. तुम्हाला काय काळजीची गरज आहे म्हणून तर त्यांनी त्याला शांत निद्रा आणली. शांत असं लिहिलं त्यांनी, गाढ झोपेमध्ये ठेवला. हो, शांतीचं लक्षण काय माहिती का, ज्या मनुष्याला गाढ निद्रा लागते ना त्याच्याकडे शांती आहे. जो मनुष्य आराधना आणि अखंडितपणे करतो त्याच्याकडे शांती आहे. जो मनुष्य देवाचं देवाला देतो त्याच्याकडे शांती आहे. त्याला नाही वाटत की आता माझा दशांश मी देवाला दिला तर माझ्याकडे काही शिल्लक राहील. त्याला ठाऊक आहे देव पुरवेल. हे विधवेच्या घरामध्ये देवाने एलियाला पुरवलं, त्याची तरतूद केली. शांतीचं लक्षण आहे. तुमच्याकडे शांती नाही म्हणून तुम्ही शास्त्रात दिल्याप्रमाणे ते रात्री उशिरा झोपतात, सकाळी लवकर उठतात, कष्टाचं अन्न खातात, पण तुमचं सगळं करणं व्यर्थ आहे. तो आपल्या प्रियजनास जे काही लागतं ते झोपेमध्ये पुरवतो. ही गोष्ट प्रभूने आमच्यासाठी केलेली आहे. सगळ्या गोष्टी देव गौरवानं आणि त्याच्या वैभवानं आम्हाला पुरवत असतो. म्हणून शांतीची राखण करा, शांत राहा, शांती जाऊ देऊ नका. आज तुमच्याकडे कुठली अशी समस्या आहे की ज्याच्यानं तुमची शांती तुटलेली? जॉब नाही का? तुमच्या मागून पुष्कळ लोकांना जॉब लागला आणि तुम्ही म्हणता की प्रभू मला का देत नाही? अरे तुझ्यासाठी देव एक उत्तम प्रकारचा जॉब तयार करते, एक सर्वोत्तम जॉब तुमच्यासाठी तयार करत आहे. आणि तुम्हाला दिलेले आशीर्वाद देव दुसऱ्या कोणालाच ते आशीर्वाद देत नाही आणि दुसऱ्या कोणाचे आशीर्वाद देव तुम्हाला देत नाही. एकच मोशे, एकच एलिया, एकच नोहा, एकच पेत्र, सगळे एकच आहे. देव सेम पीस कधी बनवत नाही आणि सेम आशीर्वाद पण कोणाला देत नाही. प्रत्येकाला डिफरंट. मग असं असेल कदाचित देवाला तुम्हाला वेगळं पण चांगलं द्यायचं असेल. तुमच्या लग्नाची समस्या, चांगली वधू, चांगला वर निवल द्यायचं असेल तुम्हाला, काय तुम्हाला त्याच्यावरतीच तुमचं अवलंबून आहे का? का तुमच्या मनाची शांती तुटलेली आहे? का तुमचं अंतःकरण अस्वस्थ झालेलं आहे? प्रभूची शांती तुमच्या मनावरती, तुमच्या आणि अंतःकरणावरती त्याने राज्य करावं अशी प्रार्थना तुम्ही देवाकडे करा. काय तुम्ही देवाकडे ती प्रार्थना करा, देवा माझं मन शांतीने भरू दे, काही नसलं तरी चालेल पण माझ्या मनाची शांती टिकून ठेव. या प्रकारची प्रार्थना मला करता आली पाहिजे. दुसरी गोष्ट, फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय आणि त्याचं 6 वचन. काळजी दूर करण्याचं पहिलं जे असणारं साधन किंवा पहिलं जे टप्पा आहे त्याला म्हटलं शांतीची राखण करणे. दुसरी गोष्ट वाचूया, फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय आणि त्याचं 6 वचन. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आपली मागणी देवाला. पहिली गोष्ट तर शांतीची राखण करा, शांतीला सुरक्षा द्या. आपल्या धनाला, आपल्या परिवाराला, आपल्या नोकरीला सुरक्षा देऊ नका. नोकरी गेली की शांती गेली, घर गेलं की शांती गेली, सेवा गेली की शांती गेली. नाही हो, पहिले शांती मग बाकीच्या गोष्टी मिळणार आहेत. आता दुसरी गोष्ट काय म्हटला, जर तुम्हाला काळजीपासून दूर राहायचंय तर काळजी दूर करण्याचा दुसरा उपाय निरंतर प्रार्थना करा, असं लिहिलेलं आहे. सतत प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही सतत प्रार्थना करताना तेव्हा तुमच्याकडे काळजी येऊ शकत नाही. जर तुमच्याकडे काळजी येण्याचं कारणच आहे तुमचं प्रार्थनामय जीवन कमी आहे. जो व्यक्ती सतत प्रार्थना करतो ना त्याला भरोसा असतो. शास्त्रामध्ये असं लिहिलं, जेव्हा राजानं फरमान काढलं, माझं स्वप्न आणि माझ्या स्वप्नाचा अर्थ, मी स्वप्न विसरलो, आता मला अशा व्यक्तीची गरज आहे जो मला पडलेलं स्वप्न पण सांगेल आणि स्वप्नाचा अर्थ पण सांगेल. आता प्रश्न असा उपस्थित झाला की जगामध्ये त्या काळामध्ये एकही मांत्रिक, एक ज्योतिषी, एक धर्मशास्त्र जाणणारा व्यक्ती या कोणाच व्यक्तीला ना स्वप्न आणि स्वप्नाचा अर्थ सांगतायत. हे कसं पॉसिबल आहे? दुसऱ्याचं स्वप्न मला कसं कळणार आहे?
मी किती जरी मोठा मांत्रिक असलो, मी किती मोठा जादूगार असलो, किती मोठा देवऋष असलो, पण स्वप्न तर मला नाही समजू शकत. आता तिथं मोठा प्रश्न पडला, सगळे चिंताक्रांत झाले. राजा म्हटला, जो कोणी मला माझ्या स्वप्नाचा अर्थ आणि स्वप्न सांगणार नाही त्याला मी देहांताची शिक्षा देणार आहे. आता सगळे चिंतेमध्ये बसले. कधी कधी असेच प्रश्न आमच्या जीवनामध्ये असतात की ज्याची उत्तरं अनअकलनीय, म्हणजे ज्याची उत्तरच आम्हाला मिळू शकत. आमचा प्रश्न फार मोठा असतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये कितीही मोठा प्रश्न असला तर प्रार्थनेनं प्रत्येक प्रश्न सुटतो, ही गोष्ट पक्की ध्यानामध्ये ठेवा, पक्की ध्यानात ठेवा. देव तुमची काळजी घेतो, देव तुम्हाला सहाय्य पुरवतो. मग प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. प्रार्थनेनं तुमच्या सगळ्या समस्या सुटतात. आणि आम्ही पाहतो दानियल काय म्हणतो माहिती का, त्याच्या सोबत्यांना सांगतो, माझ्यासाठी पास प्रार्थना करा, देवानं मला शक्ती पुरावी, पवित्र आत्म्यानं मला सहाय्य पुरावं, मी राजाचं स्वप्न आणि त्याचा स्वप्नाचा अर्थ पण मला सांगता यावा, याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि दानियल सुद्धा प्रार्थनेला बसतो. आता दानियलला चिंता नाहीये, त्याला माहिती की ते काम देवाचं आहे. जग निर्माण केलं, सगळं मनुष्य निर्माण केलं, असं लिहिलंय. देव स्वप्नांद्वारे, दृष्टांताद्वारे बोलतो, म्हणजे स्वप्न पण देवच पाडतो ना. देवाचं बोलणं स्वप्नाच्या द्वारे, आणि त्या राजासंगती पण देवानं स्वप्नाच्या द्वारे बोललेला होता. आणि आता हे स्वप्न देव त्याच्या लोकांना समजावून सांगणार आहे. मग त्यानं प्रार्थना केली आणि त्याला राजाचं स्वप्नही समजलं आणि राजाच्या स्वप्नाचा अर्थ पण कळाला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रार्थना कमी आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जास्त चिंता, जास्त काळजी आहे. आमच्याकडं आम्ही उपाय काय करतो माहिती का, कोणाला तरी आम्ही फोन करून सांगतो, पालक साहेब माझ्यासाठी प्रार्थना कर, खूप टेन्शन आहे. अरे तुझं टेन्शन दूर व्हावं, पाच बरं ते वचन परत एकदा काय म्हटलं त्या वचनामध्ये, कशाविषयी चिंताक्रांत कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. का किती सुंदर. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, सर्व विषयासह आपली विनंती आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. आता चिंता दूर करण्याचं, काळजी दूर करण्याचं हे हत्यार प्रभूने सांगितलं. कशी काय काळजी दूर करणार आहे, सातत्यानं सर्व विषयांसाठी प्रार्थना केली गेली पाहिजे, सगळे विषय असून. मी म्हणतो ना, जगामध्ये कोणते विषय देवाला सुटत नाही असं होऊ शकत नाही. देव प्रश्नाचा निर्माता आहे आणि देव प्रश्नाची सोडवणूक करणार आहे. तोच प्रश्न निर्माण करतो आणि तोच प्रश्नाची उत्तर पण आम्हाला देतो. जेव्हा प्रश्न येतात, आता स्तोत्रामध्ये मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं, कारण त्यामुळे मी तुझा मार्ग जाणायला शिकलो. आता पीडा कशासाठी येतात, आम्ही देवाचा मार्ग. आता देवाचा मार्ग कोणता, प्रार्थना. प्रार्थना हा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आपोआप प्रश्न तुमच्यापासून दूर जाता. परंतु याकोबाच्या पत्रामध्ये वाचा बरं, 4था अध्याय आणि त्याचं 7वं वचन. याकोबाचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं 7वं वचन. असं स्पष्ट त्या ठिकाणात लिहिले, सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. हा सैतान तुम्हाला चिंता, काळजा, प्रश्न, प्रेशर, टेन्शन, तणाव, सगळ्या गोष्टी सैतान तुमच्यामध्ये आणतो. त्याचं काम काय पृथ्वीत, त्याच्या डावपेच तुम्हाला कळत नाही, त्याच्या योजना तुम्हाला कळत नाही, काम करण्याची पद्धत आम्हाला कळत नाही. आणि त्याच्यामुळं सैतानाला सतत वाटतं तुम्ही प्रेशरमध्ये असावं. आता बघा, तुम्ही माणसाला भूत लागलेलं सैतान लागलेलं पाहता, पशु पक्ष्यांना भूत लागलं किंवा सैतान लागलंय काय, नाही लागला त्यांना, म्हणून ते चिंता करत नाही. पण माणूस सतत चिंता करतो. पैसा असला तरी चिंता आहे, पैसा नसला तरी चिंता आहे, आरोग्य असलं तरी चिंता आहे, आरोग्य नसलं तरी चिंता आहे. आरोग्य असलं तर असं वाटतं मला बीपी शुगर झाली तर, माझं थायरॉइड वाढलं तर, माझं हार्ट फेल झालं तर, माझ्या कमरेमध्ये दुखतंय आणि मला मणक्याचा प्रॉब्लेम झाला तर. अरे किती प्रॉब्लेम. वाचा बरोबर ते याकोबाचं पत्र 4था अध्याय 7वं वचन. म्हणून देवाच्या अधीन व्हा, देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. देवाजवळ या, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. तो तुम्हाजवळ येईल. अहो पापी जनो, अहो पापी जनो, हात निर्मळ करा, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा, आपली अंतकरण शुद्ध करा, कष्टी व्हा, कष्टी व्हा, शोक करा, शोक करा, रडा, रडा. तुमच्या हसण्याचा शोक हो. बस बस असं म्हटलं. सैतानाला आडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाच्या जवळ या. आता देवाच्या जवळ जाण्याचं माध्यमच प्रार्थना.
दुसरे कोणत्याच माध्यमानं तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा. जसं जसं तुम्ही देवाच्या जवळ जाल तसं तसं सैतान तुमच्यापासून पळून जाईल. तो कशाला? एक व्यक्ती जर सातत्यानं प्रार्थना करतो, त्यात लुसिफरला माहितीये हा प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या जवळचा व्यक्ती बनलेला आहे. तुम्हाला माहिती का? योब ज्या स्थितीमध्ये 2 वर्ष राहिला त्या स्थितीला कारणीभूत जेव्हा योबाचं सगळं काही केलं, योब त्याची प्रार्थना बंद झाली, त्याच्याकडे कुरकुर आली. सुरुवातीला देवानं दिलं, देवानं नेलं, धन्य त्याचं नाव म्हणणारा योब. जसं परिस्थिती कठीण बनली, बिकट बनली, या योबानं आपल्या जन्मदिवसाला, आपल्या आईच्या उदराला सगळ्याला शाप द्यायला सुरुवात केली. म्हणजे त्यानं प्रार्थना बंद केली. आणि सरते शेवटी जेव्हा तुम्ही योबाचं पुस्तक संपायला सुरुवात होते, तेव्हा असलेलं योबानं आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि देवानं त्याचं सगळं त्याला परत दिलं, तेही दुप्पट. आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला, तुम्हाला चिंता करत नवीन रोग शरीरामध्ये आणायचे, चिंता करत करत तुमच्या मनाची शांती तुम्हाला तोडायची, चिंता करत करत आराधनेमध्ये तुम्हाला सहभागी होण्यापासून आणि स्वतःला अडवायचंय का? चिंता करत करत तुमचा विश्वास तुम्हाला घालवायचा, चिंता करत करत तुमचा जगण्याचा आनंद तुम्हाला घालवायचा. अरे तुमच्या हातामध्ये सगळं आहे. कसा जीवनाचा आनंद तुम्हाला उपभोगता येईल? इतकं सुंदर जीवन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे, ज्याच्यासाठी लोक झगडत आहेत. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला कोट्यावधी रुपये देऊन ते म्हणतात, काही तास, काही क्षण, काही दिवस आमच्या नाकपुड्यातला श्वास आम्हाला द्या. पण डॉक्टर सांगतात, आम्ही श्वासाची निर्मिती नाहीत, आम्ही फक्त शरीरातला रोग त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो, पण जीवन देण्याची ताकद आमच्याकडे नाही. आणि एवढं सुंदर जीवन तुम्हाला देवानं दिलेलं आहे आणि तुम्ही काळजी करत, चिंता करत घालून बसता. परंतु आता देवाचं वचन सांगतं, त्याऐवजी प्रार्थना करा ना. जेव्हा तुम्ही प्रार्थनेनं आपलं जीवन देवाच्या हातामध्ये सोपवता, तुमच्या सगळ्या चिंता तुमच्यापासून निघून जातात, सगळ्या चिंता. प्रिया, एलिया, पाऊस, दुष्काळ पडला, पाऊस बंद झाला, पण एलियानं प्रार्थना केली आणि देवानं पाऊस पाडायला सुरुवात केली. एलियाच्या प्रार्थनेने एवढी ताकद, एवढं सामर्थ्य. पण इजबेल राणी त्याला म्हटली, उद्या तुझी गत जशी तू माझ्या संदेष्टांची गत केली, उद्या तशीच तुझी गत करणार. होय, लुसिफरचं काम उद्याचे प्रश्न तुम्हाला दाखवून. उद्या काय होणार आहे? उद्या जॉब लागेल का? उद्या माझ्यासाठी आर्थिक प्रश्न सुटतील का? सावकार येऊन मला काय म्हणणार आहे? जसं आलिशा त्या बाईच्या घरामध्ये गेल्यावर ती म्हणते की तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आणि मला आणि माझ्या मुलाला कष्टामध्ये तो ठेवून गेलेला आहे, कर्जबाजारी झाले, आता सावकार येऊन माझ्या मुलाला घेऊन जाणार आहे. अरे सावकार हिले जरी सत्य असलं ना, मग आलिशा पण आहे ना. आलिशा तुमच्या घराची भेट घेणार आहे. तुम्ही सावकार सावकार करत मरण्याचा विचार करता, लेकरांच्या भविष्याचा विचार करता, पण तुम्हाला माहित नाही का, तुमचं भविष्य, तुमच्या परिवाराचं भविष्य, तुमचा कर्जबाजारीपणा, या सगळ्या गोष्टी प्रभूला ठाऊक आहे. तेव्हापासून काही लपलेलं नाही. विधवेच्या 2 तोल्या प्रभूला माहिती तिची उपजीविका आहे. सारपत या ठिकाणच्या विधवेच्या घरातली परिस्थिती त्याला माहितीये, शेवटची तिची भाकर आहे. म्हणूनच एलियाला तिच्या घरामध्ये पाठवलं. तुम्हाला माहिती का, आज रात्री ज्या चिंता तुमच्याकडे आहे, देवाचं वचन एलियासारखं तुमच्या घरामध्ये येऊन सांगतं, चिंता करू नको, प्रार्थना कर. मी तर म्हणतो आत्ता प्रार्थनेला बसा. तुमचा कोणता प्रश्न आहे? कोणती तुमची समस्या आहे? ज्या पद्धतीने आम्ही पाहतो, हन्ना एवढे वर्ष देवाच्या मंदिरात गेली, पण तिने आज प्रार्थना कधी केली नव्हती की देवा माझी ऊस उजव, मला मुलगा दे. परंतु ज्या दिवशी तिने देवाच्या मंदिरामध्ये गेली आणि चिंता करण्याचं सोडून आपल्या लेकरासाठी, आपल्या वांझपणासाठी तिने प्रार्थना करायला सुरुवात केली, आणि पवित्र शास्त्र सांगतं देवानं तिची प्रार्थना ऐकली, परमेश्वरानं तिची प्रार्थना ऐकली. कधी करणारे प्रार्थना? चिंता करण्याच्या ऐवजी तुम्हाला चिंतेपासून दूर राहण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे प्रार्थना करणं. आणि अजून एक गोष्ट मला सांग, प्रार्थना करणं म्हणजे सैतानाच्या योजनेला आडवं येणं. सैतान घालवत फिरण्यापेक्षा प्रार्थना करत फिरा. जितकी तुम्ही प्रार्थना कराल, तुमचा परिवार प्रार्थना करेल, तितकं सैतान तुमच्या घरापासून दूर पळेल. देवाला तुमच्या जीवनामध्ये प्रार्थनेच्या द्वारे जवळ आणा. आणि विचार करा, जर प्रभू तुमच्या जवळ असेल तर चिंता तुमच्या जवळ कशा असणार? इतका मोठा देव, सृष्टीचा निर्माण करता, आणि तो म्हणतो नेहमी तुझी प्रार्थना ऐकण्यास, तुला उत्तर देण्यास, सहाय्य करण्यास मी सिद्ध आहे. सिद्ध म्हणजे तयार. तो तुमची मदत करण्यासाठी तयार आहे. फक्त प्रार्थनेचे शब्द बोलावं.
थोडी शब्द बोला. मला आठवतं की जेव्हा मी सोलापूर सोडलं आणि त्यानंतर बाहेर पडल्यावर माझ्याकडे दर महिन्याला मंडळी देत होती, माझं अतिशय चांगलं चालतं. पण बाहेर पडताना माझ्यासमोर विचारलं की प्रभू आता कसं चालणार आहे. पण मला आठवतं की जेव्हा मी त्या गाडीमध्ये बसल्यावर देवाला एक प्रश्न केला होता, देवा आता तू माझी गरज भागव आणि तू मला चालव. आणि जसं मी एक विशिष्ट आकडा देवाला मागितला आणि मागितल्याबरोबर त्या दुसऱ्या दिवशी देवानं त्याच्यापेक्षा जास्त रक्कम आणि एका व्यक्तीकडनं मला पाठवली. आणि ती व्यक्ती म्हटली, हे मी तुमच्यासाठी पाठवतो, तुमच्या परिवारासाठी. आणि सातत्याने ती व्यक्ती मला सांगण्याचं तात्पर्य, अहो चिंता करण्याच्या ऐवजी गुडघ्यावरती बसून प्रार्थना करणं गरजेचं आहे. देव गरजा भागवतो. देवासाठी तुम्हाला देण्यासाठी अनेक आशीर्वाद आहे. चिंता करू नका, काळजी करू नका, प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, जागृत राहून प्रार्थना करा, आत्म्यामध्ये बलवान होऊन प्रार्थना करा, विश्वासानं प्रार्थना करा, सातत्यानं अथकपणे प्रार्थना करा. प्रार्थनेनं सगळ्या तुमच्या चिंता, तुमच्या काळज्या दूर होतात. आणि म्हणून अजून एक गोष्ट वाचा, फिलिप्पीकरांचं पत्र 4 अध्याय त्याचं 8 वचन. बंधूंनो शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती त्याचे मनन करा. आता चिंता दूर करण्याचं अजून एक मार्ग सांगितला गेला. अजून एक उपाय. पहिला उपाय शांतीची राखण करायची. दुसरा उपाय प्रार्थना करायची. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पहा की खरंच तुम्ही शांतीची राखण केली का, खरंच तुम्ही प्रार्थना केली का. आता तिसरा उपाय काय सांगितला, चांगल्या गोष्टीचं मनन करायला पाहिजे. का काळजी ती, का चिंता येते, आम्ही सतत वाईट, कोणीतरी आम्हाला बोललं त्याचं मनन करतो, कोणीतरी आमचा अपमान केला त्याचं मनन आम्ही करतो, कोणीतरी कोणाविषयी अपशब्द बोलले, माझ्याविषयी अपशब्द बोलले त्याच्याविषयी मनन करतो. पण शास्त्रात काय लिहिलं माहिती का, एखाद्या व्यक्तीला चिंतामुक्त, भयमुक्त, आनंदी आणि प्रभूमधलं सुरक्षित जीवन जगायचं असेल तर त्यानं सातत्यानं ज्या चांगल्या गोष्टी आहेत, फार सुंदर म्हटलं, सत्य, आदरणीय, न्याय, शुद्ध आणि प्रशंसनीय, सत्य गोष्टीचं स्मरण करत बसा. लबाड गोष्टी कोणाच्या ऐकू नका. जेव्हा लबाड गोष्टी तुम्ही ऐकता तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चिंता आणि काळजी येते. आणि लक्षात ठेवा, जग असत्यानं भरलेलं आहे. जगात तुम्हाला सत्य कुठं सापडणार नाही. आणि बऱ्याच वेळा लबाडी जास्त प्रमाणामध्ये पसरवली जाते आणि लोक त्यांना लबाडच गोष्टी आवडतात. जसं सैतानानं हवेला सांगितलं, काय देवानं तुम्हाला कोणत्या झाडाचं फळ खाण्यासाठी मनाई केली का. लबाड गोष्ट आहे. देवानं सांगितलं सगळ्या झाडाची फळ का, पण सैतानानं एक लबाड गोष्टी त्यांच्यामध्ये पेरलेली आहे. कधी कधी त्याही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला अंत करतात. चिंता आम्हाला वाटते कसं व्हायचं आमचं. माझ्या बाबतीमध्ये देखील काही लोकांनी पेरलं, पाळक लोकांनी. आणि पेरणारा पाळक पण कोण होता की ज्या पाळकासंबंधाने मला कळालं की त्याची बायको मेल्यानंतर त्याचा मुलगा मेल्यावर आणि त्यानं मुलगा मेल्या एक लग्न केलं, नाचत फोटो काढत सगळीकडे फिरला. आणि मी जेव्हा माझ्या आईची समस्या निर्माण झाली, मलाही वाटलं की तिची काळजी घेण्यासाठी साधा सोपा सहज माझा निर्णय होता की नाही मला ते करायला पाहिजे. आणि मग मी केलं. मग व्यभिचार केला आणि ते पसरवणारे दुसरे पण व्यभिचारीच लोक होते की ज्या लोकांना व्यभिचार करण्याची सवय त्यांनी व्यभिचार केला. आता त्यांना असं वाटलं मिनिस्ट्री संपणार आहे. अहो मिनिस्ट्री चालवणारा देव असतो, आचरण देवाचं असतं, देव पुढे घेऊन जात असतो. मोशेनं लग्न केलं, मोशेच्या बाजूने देव थांबला. त्यानं काही तिथं मोशेचं त्याला म्हटलं नाही की तू नाही, आता बाजूला सर, तुझ्या मिरेमनी आणि आरोननी तुझ्यावरती दोष लावला, दोषारोप केला आणि आता तुला सेवा करायची नाही, आता मी तुझ्या अरे तुला 40 वर्ष मी चालवलेलं आहे, 40 वर्ष तुला चालवलेलं आहे, 40 वर्ष, आणि तू सुद्धा पापाचं क्षणिक सुख बघण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगलेला व्यक्ती आहे. मग मोशेला देवानं धरलं ना हाताशी नेलं. मला ही गोष्ट माहिती होती. आता काय यांना उड्या मारायच्यात, बोलायचं येऊन पाहिलं का तुम्ही माझ्याकडे लग्नाचं सर्टिफिकेट आहे का नाही, मी केलं का नाही केलं. अरे तुम्ही अर्धवट बातमी घेऊन बोंबलत फिरायला लागला. आणि बायबल सांगतं चांगल्याचं मनन करा. मी चांगल्या गोष्टीचं मनन केलं, ते काय ओरडतात त्याच्याकडे नाही लक्ष दिलं. मला सगळ्याचं जीवन माहिती होतं.
कोणीतरी पुण्यातल्या एका पालकाने येऊन ते सांगितलं, मनोजनी सेवाच केली नाही. अरे 30 वर्ष काय सेवा केली आणि फाटक्या तुटक्या कपड्यानिशी फाटक्या चपलीनिशी सेवा केली आणि कधी खायला होतं नव्हतं, उन्हाच्या तापामध्ये फिरलो आणि त्या बाळकाने ज्यांनी बोललं तो दारूच्या गुत्त्यामध्ये पिऊन पडलेल्या लोकांना सापडला. पण त्याच्याविषयी मला बोलायचं नाही, मला चांगल्या गोष्टीचं मनन करायचंय. चांगल्या गोष्टी बोललं, जीवनामध्ये चांगल्या गोष्टी काय त्याचं मनन करा. का तर प्रभूनं आपल्याला बोलवलेले, प्रभूनं आपल्याला पाचारण केलेले, प्रभूनं आपल्याला सेवा दिलेली आहे, प्रभूनं आपल्याला जीवन दिलेले आहे. तुम्हाला दिलेली देणगी देवापासूनची आहे आणि तिचं तुम्हाला राखण करता आलं पाहिजे. सत्याचे पाठी राखेवा, जे सत्य आणि असं म्हटलंय आदरणीय, जे ऐकल्यावर ज्याच्याविषयी आदर उत्पन्न होतो, देवाविषयीचा आदरभाव निर्माण होतो, व्यक्तीविषयीचा आदरभाव निर्माण होतो, अशा गोष्टी करा. कधीच तुमच्याकडे काळजी येणार नाही. त्याचं तसं झालं मग माझं असं होणार आहे, त्याच्या जीवनात तसं घडलं मग माझ्या, अरे मग देव कशाला आहे जगामध्ये, परमेश्वर कशाला आहे. किती सुंदर आहे. ते विचार करताना स्त्री सापडली, लोकांनी दगड घेऊन येशूकडे आले. आता विचार करा, त्या बाईला पण बायबल मधलं वचन माहिती असेल, व्यभिचार करताना सापडल्यावर दगडानं ठेचून मारावा हा देवाचा नियम आहे. आता त्यांनी पकडून आणलं, सगळं तिचं भविष्य संपलं. चिंता करत बसलं पाहिजे, पण येशू चिंता दूर करण्यासाठीच आलेला आहे ना. आणि मग येशू तिला त्या लोकांना ते काय लिहिलं प्रभू शास्त्रामध्ये, दगडानं ठेचून मारावे विचार करताना सापडल्यावर. येशू म्हटलं पहिला दगड त्याने मारायचा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. तरी थांबले, त्याने नावं लिहायला सुरुवात केली जमिनीत, सगळे सोडून निघून गेले. आता तिला चिंता पाहिजे, हे सगळे पापी, तिला माहिती आहे, सगळे माझ्या घरी येत होते, सगळ्यांचं जीवन तिला माहिती होतं. आता तिथं काय केलं, येशू तिला म्हणतो, बाई तुला कोणीच दंड दिला नाही का? ते म्हटले नाही. जा, मी तुला माफ करतो, इथून पुढे पाप करू नको. म्हणजे येशूकडे सगळ्याला आशा आहे, सगळ्यांवरती प्रेम करतो. कशाला चिंता करता? आज तुम्ही कुठल्या दलदलीमध्ये अडकला असाल, तुम्हाला लोक स्वीकारत नसतील, लोक तुमच्याविषयी चांगला विचार करत नसतील. लोकांचं काम असते, सेवक असू द्या कोणी पण असू द्या, मी सगळ्यांना जवळून पाहिलंय. ज्या लोकांनी ज्या सेवकांनी 2-3 बंगले बांधून बसले आणि मी काही पण जीवनात काही केलं आणि एवढं लक्झरी जीवन दिल्यावर मग तो कशी सेवा केला? अरे सेवा तुला माहित नाही, सेवा मला माहितीये. अजूनही मी सेवा करतो, मला आता माझ्याकडे काही नाही पण तरी मी सेवा करतो. मला माहिती सेवा हे मिशन आहे आणि सेवेमध्ये देव सगळं पुरवतो. म्हणून चांगल्याच गोष्टीचं मनन करायचंय, चांगल्या गोष्टीविषयी मनन करा, चांगल्या गोष्टीचा बोध करा, चांगल्या गोष्टी एकमेकाला समजावून सांगा. आणि तुम्ही जेव्हा चांगल्या गोष्टी बोलाल ना, तुम्हाला जीवनामध्ये चिंता बिलकुल करावी लागणार नाही. का हो माहिती का? जेव्हा तुम्ही दुसऱ्याविषयी वाईट पसरवता ना, तेव्हा असं सांगितलं जातं बायबलमध्ये, जो अधर्माची पेरणी करेल तो दुःखाची कापणी करेल. चांगल्या गोष्टी पेरल्या तर तुम्हाला कशाला चिंता येईल? तुम्ही चांगलं पेरा. ज्या व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये चांगलं पेरतो, प्रभू त्याच्या जीवनामध्ये त्याचं अहित कधी करत नाही, वाईट कधी करत नाही. प्रभू सगळ्यांचं चांगलं करतो. म्हणून धार्मिकाला मरण समय सुद्धा आशा असते, मरण समय सुद्धा आशा असते. धार्मिक जीवन जगा. लोकांच्या शब्दाकडं, वाईट शब्दाकडं, वाईट हेतूकडे लक्ष देऊ नका. कोण काय बोलतं याचा विचार करू नका. असं म्हटलं, आदरणीय, न्याय, शुद्ध, प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुती एवढ्याच गोष्टी डोक्यामध्ये ठेवा. बाकीच्या गोष्टी डोक्यातनं काढून टाका. देवाचे प्रिय लोक, चिंता, काळजी दूर करण्याचं दुसरं माध्यम, दुसरा उपाय कोणता असेल तर पवित्र शास्त्र सांगतं, चांगल्या गोष्टीचं मनन करत राहा. चांगल्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवा. कोणी तुमच्याविषयी काहीही विचार केला, त्यांच्या विचारानं तुमच्या जीवनामध्ये काही घडत नाही. प्रभूचा विचार तुमच्याविषयी जर मजबूत असेल, जसं त्या व्यभिचारी स्त्रीच्या बाबतीत लोकांच्या डोक्यातले विचार पक्के होते, तिला मारायचं, पण देवाच्या डोक्यामध्ये, येशूच्या डोक्यामध्ये होतं, तिला तारायचं. म्हणून लक्षात ठेवा, मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे. आणि त्याच्याविषयी तुम्ही विचार करा, बाकी सगळे विचार टाकून द्या. आणि प्रभू या सगळ्या काळजीतनं, चिंतेमधून तुम्हाला दूर करून देवाच्या राज्यासाठी तुम्हाला तयार करेल. देवा तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. रात्री शांत झोपा, प्रार्थना करा. सकाळी उठल्यावर तुमच्या दृष्टीला चमत्कार भेटेल, चमत्कार दिसेल. मीही तुमच्यासाठी प्रार्थना करेल. तुमच्या जीवनामध्ये सैतानाचा हल्ला कधी होणार नाही, तर प्रभूचं सामर्थ्य आणि अभिषेक याने तुमचं जीवन परिपूर्ण होईल. देवा तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभूच्या आजच्या दिवसाबद्दल. तुझ्यासारखा श्रेष्ठ, तुझ्यासारखा गौरवी दुसरा देव कोणी नाही. तू पराक्रमी, तू थोर, तू अद्भुत देव आहे. सगळ्या चिंता, काळजा, तणाव आमच्यापासून दूर कर प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो आणि तुला विनंती करतो, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये हा विश्वास उत्पन्न कर
व्यक्ती नव्हे तर देव माझं सहाय्य करणार. कोराच्या पुत्रासारखं त्यांनी बोलावं. यास्तव पृथ्वी उलटी पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. हा अनुग्रह, ही कृपा त्यांना पुरून दे प्रभूची. हे वचन अनेक परिवारामध्ये जाऊ दे, अनेक लोकांमध्ये जाऊ दे, अनेक निराश झालेल्या लोकांपर्यंत पोहोचू दे, यासाठी की निराशेच्या गर्तेतनं त्यांनी बाहेर पडावं आणि प्रभूविषयी त्यांनी दृढ, पक्क आणि मजबूत असावं. प्रभू, आमचा विश्वास आहे तू येईपर्यंत आम्ही प्रार्थनेमध्ये टिकून राहू, चांगल्या गोष्टीचं मनन करू. आमच्या जीवनामध्ये ज्या काही वाईट घटना घडल्या त्याच्याविषयी आम्ही बोलत नाही. आम्हाला ठाऊक आहे जग वाईटानं भरलेलं आहे, पण देव चांगला आहे. आज रात्री अनेक लोक तुझ्या समोर बसलेले आहेत, युट्यूबच्या माध्यमातून टीव्ही समोर ते बसलेले आहेत प्रभूची. त्यांचे प्रश्न तुला ठाऊक आहे. आजारपण असेल, लग्न असेल, आर्थिक प्रश्न असतील, घर बांधण्याच्या समस्या असतील, इंटरव्ह्यू संबंधीच्या समस्या असतील, रिझल्ट संबंधीच्या समस्या असतील, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम संबंधीच्या समस्या असतील, त्याच्याविषयी चिंताक्रांत आहेत. अनेक वर्ष लग्न करून झालीत, लेकरं नाहीयेत, वेगवेगळे व्याधिविकार शरीरामध्ये आहेत, डॉक्टरनं हात टेकलेले आहेत, परंतु आज तुझा शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचून असं काही त्यांच्या जीवनात घडू दे प्रभूची, साक्ष घडू दे. आर्थिक आशीर्वादासाठी रडणारे लोक, त्यांच्यासाठी रद्दबदली करतो. स्वर्ग गोड आणि स्वर्गातले आशीर्वाद त्यांच्यासाठी पाठव. तुझा अनुग्रह, तुझी कृपा त्यांना पुरून दे. तुझ्या महान दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल तुला धन्यवाद देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सदाकाळ राहावं. आमेन.